नमस्कार, आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल। छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय धोबी परीट समाजाचा संवाद मेळावा उत्साहात पार पडला। अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला इशारा दिलाय। आम्हाला हक्काचं आरक्षण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलाय। समाजाच्या एकतेचा निर्धार या मेळाव्यात दिसून आला। 1960च्या पूर्वी अनुसूचित जातीमध्ये होता, मात्र भाषिक प्रांत रचना झाल्याच्या नंतर या सरकारनं या भंडारा जिल्ह्यात जो धोबी समाज एससीमध्ये होता त्याला त्याच्यातून बाहेर काढलं आणि महाराष्ट्रात धोबी समाजाला ओबीसीमध्ये टाकलं। देशातल्या 18 राज्यामध्ये हा धोबी समाज एससीमध्ये आहे आणि आम्हाला मात्र या ठिकाणी ओबीसीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्यामुळं आमची पूर्व सवलत चालू करा। आणि आज महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत जे आहे ते म्हणजे कुणबी प्रमाणपत्राची संख्या वाढली आणि यापूर्वी पण आम्हाला माळी आणि कुणबी वगैरे ज्या हे होत्या मोठ्या संख्येतल्या जाती, त्यामुळे आम्हाला बारामतीदार समाजाला काही मिळालं नाही। त्यामुळं आम्हाला स्वतंत्र कॅटेगरी एक मागणी आहे आणि आर्थिक विकास महामंडळ गाडगे महाराजांचं अनेक वेळेला घोषणा केली, परंतु सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही। त्वरित करा, अन्यथा महाराष्ट्रभर आम्ही जन आंदोलन करू या प्रकारचा निर्णय आज आमचा महाराष्ट्रातल्या सर्व परीट धोबी समाजाच्या संघटनांनी घेतला। बैठकीमध्ये काय निर्णय झाला नेमका सांगितलं। येणाऱ्या भविष्य काळामध्ये धोबी समाजाच्या ज्या ज्वलंत मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरला राज्यभर जिल्हाधिकारी कचेरीला निवेदनं देण्यात येतील आणि 10 नोव्हेंबरपासून नागपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला परीट धोबी समाज त्या ठिकाणी साखळी उपोषण करेल। नाही, याच्यामध्ये आता काही भागामध्ये एससी समाजामध्ये मुरेड समाज आणि काही ओबीसीमध्ये, तर नेमकं तुम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे का एससी आरक्षण? नाही, आमचं एससीचं आरक्षण पूर्ण देशभरामध्ये आहे, आमचा राईट एससीचा आहे। तर पहिल्यांदा आमची मागणी आहे की आम्हाला एससीची जे आहे ते असणारं जे ते मागणी आमची पूर्ण करा आणि जोपर्यंत ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्हाला विशेष मागास प्रवर्ग म्हणून स्वतंत्र सवलत। नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की तुम्हाला आरक्षण मिळेल, परंतु ते अंमलबजावणी झाली नाही। तर मुख्यमंत्र्यांबद्दल काय वाटतं? कोणी महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक आले। ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये हे देवेंद्र फडणवीस साहेब आमदार होते त्यांनी आमच्या मोर्चामध्ये येऊन या समाजाला अन्याय झाला म्हणून तासभर भाषण केलं त्यांनी, पण आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत। अशा वेळी त्यांनी या समाजाच्या प्रश्नावर एकदाही बोलले नाहीत। त्यामुळे कोण मुख्यमंत्री आहे हे महत्त्वाचं नाही, तर होणाऱ्या कोणीही मुख्यमंत्र्याला या समाजाला न्याय द्यायची इच्छा नाही आहे। आर्थिक विकास महामंडळ आणि अनुसूचित जाती समावेश करावा, बाकी एवढीच मागणी आमच्या धोबी समाजाची आहे। व आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला? आजच्या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असा निर्णय झाला की आमच्या जेवढं म्हणजे महाराष्ट्रभर किंवा याच्यामध्ये जेवढ्या संघटना आहे त्या संघटना एकत्रित घेऊन आज एकत्रितपणे लढा देऊन अनुसूचित जाती समाविष्ट करावा हाच आज या बैठकीमध्ये निर्णय झाला। आंदोलनाची भूमिका आमच्या साहेबांनी डिक्लेअर केली। 10 ऑक्टोबरला आमचे पूर्ण जिल्हाधिकाऱ्यावर निवेदन देण्याचे आणि 10 नोव्हेंबरला नागपूर येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। आपलं नाव पद सांगा। माझं कैलास बाळासाहेब निकम, मी महाराष्ट्राचे परीट धोबी समाजाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो। शिंदे भवन येथे महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ व सकल परीट धोबी समाज छत्रपती संभाजीनगर आयोजित हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आहे। या मेळाव्यामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बालाजीराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दिशा व दशा ठरवण्यात आली असून येत्या काही दिवसामध्ये भव्य असा मोर्चा आम्ही या महाराष्ट्र सरकारच्या दरबारी नेणार आहोत। आज या ठिकाणी 2-3 ठराव संमत झाले। येत्या 10 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत। त्याचबरोबर 10 नोव्हेंबरला पुढील दिशा नागपूरला भव्य असा आमचा रस्ता रोको किंवा मोर्चा होईल असं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। आमची प्रमुख मागणी आहे, आम्ही 17 राज्यामध्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये एससीमध्ये आहोत, परंतु उर्वरित 11 राज्य आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसीमध्ये येतो। आमचे सरकारला एकच म्हणणं आहे की आमचे सरसकट पूर्ण देशभर एकच कॅटेगरी करावी, एवढीच आमची पहिल्यापासून मागणी आहे। दुसरी आमची मागणी आहे, आता मागच्या शिंदे सरकार यांच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी आर्थिक विकास महामंडळाची नुसतं घोषणा केली, परंतु तो अवलंबन नाही, पुढे कुठलंही
कारवाई त्या ठिकाणी झाली नाही. तिसरी आमची मागणी आहे, निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना भारतरत्न देण्यात यावा. हे आमचे प्रमुख 4-5 मागण्या आहेत. त्या केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही रस्त्यावरची लढाई या ठिकाणी आक्रमक होऊन लढणार आहोत. एवढे आम्हाला महाराष्ट्र शासनाला सांगणं आहे. आजचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता असताना नागपूर अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी असं सांगितलं होतं की धोबी समाज हा अस्पृश्य असून कमी लोकसंख्या आहे, यांना आरक्षण देण्यात यावं. परंतु 2 टर्म झाले मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आज तुम्ही मुख्यमंत्री आहे. आम्हाला तुम्हाला एवढंच सांगणं आहे, तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आम्हाला ते आमचं आश्वासन पूर्ण करावं हीच आपल्याला सर्वांना विनंती आहे. माझं नाव साईनाथ धोंडराव माझारे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव. ऐक्य संघर्ष समिति नेशनल जस्टिस फ्रंट से हमारा प्रारंभ करा, पूरा देश को इकट्ठा करके थर्ड फ्रंट बनाने के लिए कोशिश करो. पूरा अब तक 10 पार्टी से इलाका हुआ, बाद तो कांग्रेस को, बीजेपी के और तेलंगाना BRS को ऑल्टरनेटिव पार्टी बनने को कोशिश कर रहे. BGR नारायण ने सोशल जस्टिस फ्रंट चेयरमैन का अनेक सालों से प्रलंबित है. महाराष्ट्र में तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख के कार्यकाल में कैबिनेट मिनिस्टर दशरथ जी भांडे उस समय में कैबिनेट मिनिस्टर थे और अनुसूचित जाति जमाती के अध्यक्ष थे. विलासराव के कार्यकाल में, मुख्यमंत्री के कार्यकाल में उन्होंने एक समिति नेमी जो धोबी समाज को SC प्रवर्ग में कैसे समाविष्ट किया जाता है, अनटचेबिलिटी की वागणूक वगैरह जो है, इस समाज को आज भी महाराष्ट्र में है या नहीं है, इसका निष्कर्ष करने के लिए, निरीक्षण करने के लिए भांडे समिति का स्थापन किया गया. और उसी अनुसार पूरे महाराष्ट्र में सर्वे में यह पाया गया कि SC के अंदर धोबी समाज को समाविष्ट करने के लिए जो सर्वे है वो अनुकूल परिस्थिति में है और SC का इसको फायदा मिलना चाहिए इस वर्ग का. तो ऐसे महाराष्ट्र के अंदर से 2012 के समय से जो भांडे समिति का अहवाल मंत्रालय में महाराष्ट्र शासन में धूल खाता हुआ था, उसको धोबी समाज के अनेक संगठनों के नेताओं ने उठा करके महाराष्ट्र राज्य से आंदोलन, आक्रोश आंदोलन, धोबी समाज की ओर से कपड़े धोने आंदोलन, आक्रोश में ला करके जो महाराष्ट्र गवर्नमेंट से केंद्र की ओर जो फाइल जानी थी वो महाराष्ट्र की ओर से अनेक बार दिल्ली गई और अनेक बार दिल्ली से महाराष्ट्र गवर्नमेंट को आई और उसका निष्कर्ष पूरी तरह से महाराष्ट्र गवर्नमेंट को धोबी समाज के अनुकूल परिस्थिति अनुसार वहाँ पर भेजा गया. तो आज जो अनेक संगठन महाराष्ट्र की थी धोबी समाज की, आरक्षण के लिए एक समय में एक मंच पर आकर के काम करने के लिए तैयार है और आरक्षण किस प्रकार से लिया जाए उसकी रणनीति आज यहाँ तय की गई है. महाराष्ट्र में 48 खासदार है, परंतु धोबी समाज की आवाज बुलंद करने के लिए एक भी खासदार नहीं, केवल वोटों की ओर धोबी समाज के पीछे है. हर मतदार संघ में लोकसभा में 25 से 30 हजार धोबी समाज है. यदि धोबी समाज के वोट लेते तो धोबी समाज को न्याय देने का भी काम महाराष्ट्र के खासदार लोगों ने करना चाहिए, परंतु इस प्रकार से धोबी समाज को न्याय नहीं मिल रहा अनेक वर्षों से. तो मैं एक विदर्भ लॉन्ड्री एसोसिएशन का अध्यक्ष हूँ, महाराष्ट्र राज्य धोबी पर्यटन महासंघ का. अगर विनंती अनुसार कोई काम करता होगा खासदार या मिनिस्टर, कैबिनेट मिनिस्टर जो भी केंद्र का होगा, तो हम उनसे विनंती करेंगे अन्यथा रोड पर उतर करके और जो जिस प्रकार से धोबी समाज उनके तन बदन पे सफेदी और चमक का काम लाता है, तो हम वहाँ से निषेध करना चालू करेंगे. खासदारों के कपड़े नहीं धोएंगे और किस प्रकार से वो चमक करके सदन में कैसे जाता है ये भी तैयारी हम यहाँ पर रखेंगे. इतना बोल करके मैं यहाँ पर आज जो जमा हुई है, आज आरक्षण किस प्रकार से लेंगे, हर प्रकार की शर्त में हम आरक्षण लेके रहेंगे. जय गाडगे बाबा, जय महाराष्ट्र.
मी हे आनंदराव जयसिंग शिंदे, कोल्हापूर जिल्हा. या महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत आम्हाला झुलवत ठेवलेलं आहे. आमची SCची मागणी असतानासुद्धा, आमचा तो अधिकार असतानासुद्धा याने आत्तापर्यंत जवळजवळ 40-50 वर्ष झाले आपले आंदोलन चालू आहे. परंतु या सरकारने आत्तापर्यंत आपल्याला न्याय दिलेला नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याची आम्ही दिशा आज ठरवलेली आहे. त्यामुळे आमचे नेते बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. त्या हिशोबाने आपण आंदोलन करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते असताना तेव्हा म्हटले तुमच्या मेळ्याचं आरक्षण देऊ. आता मुख्यमंत्री झालं खूप परत आहे का? त्यांना त्या टायमाला विरोधी पक्षनेता असताना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्या टायमाला नागपूरमध्ये मोठं आंदोलन मोर्चा निघाला होता, धरणे आंदोलन होतं. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी शब्द दिला होता की बाबा ह्या धोबी समाजाला मी न्याय देईन. म्हणून त्यांनी संसदमध्ये 29 मिनटं आपल्या भाषणामध्ये सांगितलं की हे धोबी समाज अस्पृश्यचे निकष पूर्ण करून घेतो आहे आणि त्यांना धोबी समाजाला न्याय दिला पाहिजे, त्यासाठी त्यांनी संसदमध्ये बोललं. आजच्या बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा कशी ठरली, काय काय केलं? बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये 10 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये निवेदन द्यायचे आणि 10 नोव्हेंबरला नागपूरमध्ये मोठं आंदोलन किंवा अमर उपोषण करण्याचे ठरले. संघटनेच्या तुमच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी तुमची नियुक्ती झाली. तुम्ही याच्याकडे कसं बघताना जबाबदारी वाढली? नक्कीच काय काम करणार, उपाध्यक्ष झाले, जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे मी साहेबांच्या बरोबर पहिल्या दिवशीच मी उपोषणाला बसण्याची माझी मनाची तयारी आहे. काय आव्हान करतात समाज बांधव? आम्ही आव्हान करतो की संघटित झालं पाहिजे. संघटित झाल्यानंतरच आपल्याला न्याय भेटेल, नाही तर न्याय भेटणार नाही आणि आपण आरक्षणासाठी सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. कोल्हापूरहून किती कार्यकर्ते आहेत? आता आम्ही सर्वसाधारण 20भर कार्यकर्ते कोल्हापूर या बैठकीला आलेलो आहे. धन्यवाद. आपलं नाव